नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणीचा एक प्रकार मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चटणी करण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर मोठा कांदा नसेल, लहान कांदा असेल तर 2 घेतले तरीही चालेल। 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक छोटा तुकडा मी वाळलेल्या खोबऱ्याचा घेतला होता, तो किसून घेतलाय। 2 चमचे बेडगी मिरची पावडर घेतली आहे। मी बेडगी मिरची पावडर वापरली, तुम्ही रेग्युलर लाल तिखट जरी वापरलं तरीही चालेल। 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ लागणार आहे, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 2 चिमूट आपल्याला हिंग लागणार आहे आणि 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये कांदा घेते, त्यातच आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। लसूण थोडा जास्त घेतलाय मी, किसलेलं खोबरं, बेडगी मिरची पावडर, कलर छान येतो आणि तिखटही थोडं कमी असतं। जिरे, मी जिरे आता वाटताना घातले, जर तुम्हाला वाटताना जिरे घालायचे नसतील तर तुम्ही फोडणीमध्ये घातले तरीही चालेल। 1 चमचा लिंबाचा रस, लिंबाचा रस नसेल तर छोटा तुकडा चिंचेचा घातला तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घालते। आता पाणी न टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचंय। मी चटणी वाटून घेतलेली आहे, अजिबात पाणी घातलेलं नाहीये, कांद्यामुळे एकदम छान वाटली जाते। आता ती मी बाउलमध्ये काढून घेते। मी चटणी बाउलमध्ये काढून घेतलेली। आता आपण तेलाची फोडणी घालूया। मी तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले, त्यात चिमूटभर हिंग घालायचंय आणि त्यातच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही फोडणी आपल्याला ह्या चटणीवर घालायची। अप्रतिम चव लागते या चटणीची। आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। तेलामध्ये हिंग आणि कोथिंबीरची फोडणी घातली, खूप छान खमंग लागते ही चटणी। नक्की करून पहा, करायला जितकी सोपी आहे तितकीच खायला खूप छान लागते। आपण चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकतो, अगदी भातासोबत तोंडी लावायला घेतली तरीही छान लागते। करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।